वाजले किती? सॉरी काका, लेट झाला. मेसेज वाचला असेलच तुम्ही? हो. मग उशीर काय झाला? काका घरी जरा काका ते ट्रॅफिक. जयसाहेब, पण बाकीचे सगळे आलेत. सॉरी. हे तुम्ही वहिनी साहेबांना सांगाल, सरांना सांगाल, पण हे तुम्ही दाभोळकर सरांना सांगू शकता का? म्हणजे मिस्टर दाभोळकर केव्हाच आलेत. नवरे काका, अहो माझ्या घरी जरा. अदिती मॅडम, मला माहिती आहे तुमचे वडील आजारी आहेत, पण दाभोळकरांना हे तुम्ही उत्तर देऊ शकणार आहात का? त्यांना कामामध्ये पर्सनल गोष्टी आलेल्या चालत नाहीत. त्यांनी विचारल्यानंतर तुम्ही काय उत्तर देणार आहात? पण हे ऑफिस देव टूर्स आहे आणि आम्ही ऑफिसच्या वेळेनुसार आलो. दाभोळकर फक्त आपले क्लायंट आहेत. पण जयसाहेब, हे क्लायंट आपल्याला किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आल्या आल्या ते तुमची चौकशी करत होते. असेच उभे राहणार आहात का? आज कॉन्फरन्स रूम मध्ये सगळे जमलेत. जा. शाळा भरली तिथे आणि मास्तर पट्टीचे जी तोंड चालवतात जसं काय देव टूर्स विकतच घेतलं यांनी. अहो आपले आऊसाहेब अविनाश सर कसे समजून घेतात आपल्याला. हे त्यांच्या एकदम विरुद्ध. तांगडे, तुला इथे काम करण्याचे पैसे मिळतात, कोण कसं वागतं याचं परीक्षण करण्याचे नाही. तेव्हा आता जरा तोंड बंद कर आणि काम कर. ज्या कामासाठी आलायस ते पहिल्यांदा करून टाक आणि दाभोळकर सरांसाठी कॉफी घेऊन जा. आणि तुमचं काय, जा लवकर, जा जा. दाभोळकर साहेब, जय येतच असेल एवढ्यात. अदितीच्याकडे ना थोडासा प्रॉब्लेम आहे. तिच्या वडिलांची तब्येत बरी नाही. नुकतीच बायपास सर्जरी झाली आहे त्यांची. त्यामुळे मे वी कम इन सर? या या या. या मिस्टर जयराम, आम्ही सगळेजण तुमचीच वाट बघत होतो. सॉरी सर. नो, इट्स ओके. मी समजू शकतो तुमचा प्रॉब्लेम. मिस अदिती, तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे? मला आत्ताच मिसेस देव म्हणाल्या तुमच्या वडिलांची बायपास झाली म्हणून. तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागत असेल नाही वडिलांची? गुड. नाही, तुम्ही घ्या काळजी, कारण तुमच्या वडिलांनी आजवर तुम्हाला इतकं जपलं असेल, आता तुम्हाला त्यांची काळजी घ्यावीच लागणार नाही. पण ते वडीलही नशीबवान आहेत नाही, ज्यांना अशी सेवा करणारी मुलगी मिळाली.
तुमच्या वडिलांनाही खूप अभिमान वाटत असेल नाही, मिस अदिती दाभोळकर? अगदी खरं आहे दाभोळकर साहेब. कुणालाही अभिमान वाटावा अशीच मुलगी आहे अदिती. खूप छान काळजी घेत असते वडिलांची. गुड. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडता. एक मुलगी म्हणून तुम्ही तुमची सगळी कर्तव्य पार पाडता. शुड वी स्टार्ट द मीटिंग? येस, ऑफकोर्स. तुम्हाला सगळ्यांना अविनाश सरांनी कल्पना दिलीच आहे, पण आम्हाला असं वाटलं की दाभोळकर सर प्रत्यक्षात जर तुमच्याशी सगळ्यांशी बोलले तर ते जास्त योग्य होईल. तुम्ही बोला त्यांच्याशी. तुमची मीटिंग होऊ दे, नंतर आपण बोलू. थँक्यू. अरे मिस्टर जय, तुम्ही अजून उभेच आहात? अहो बसा ना. खूप लांबचा प्रवास झाला असेल ना? दमला असाल तुम्ही. प्लीज. आज मी ही मीटिंग मुद्दाम बोलवली कारण आजपासून पुढची 3 वर्ष आपण सगळेजण एकत्र काम करणार आहोत. आजपर्यंत तुमच्याकरता मी फक्त एक एडीएम होतो, अ क्लायंट. दॅट्स इट. सो व्हॉट आय फील इज, जर पुढची 3 वर्ष आपल्या सगळ्यांना एकत्र काम करायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकमेकांना जरा अधिक जाणून घ्यायला पाहिजे. वी नीड टू नो ईच अदर बेटर, राईट? अर्थात तुम्हाला असं वाटेल की ह्यामुळे तुमच्या ऑफिसचं सगळं रुटीन बदलेल, पण तसं अजिबात नाहीये. मी मिस्टर अविनाश सोबत डिस्कस करून माझी एक कोअर टीम सिलेक्ट करणार आहे. म्हणजे मग बाकी तुमच्या सगळ्यांच्या कामामध्ये काहीही व्यत्यय येणार नाही. तुर्तास तरी मी या कोअर टीम बद्दल काहीही ठरवलेलं नाहीये, पण एक व्यक्ती या टीमची पार्ट असणार आहे एवढं नक्की. आणि ती व्यक्ती आहे मिस्टर जयराम. मला असं वाटलं की तुम्ही ह्या प्रोजेक्टसाठी अत्यंत योग्य आहात आणि ह्या प्रोजेक्टच्या पहिल्या असाइनमेंटसाठी तुम्हाला पुण्याला जायला लागतं. जयराम एकटेच पुण्याला? नाही, त्यांच्या सोबत गाईड करायला एखादी सिनियर व्यक्ती असेलच. मिस्टर जयराम, आय होप मिस्टर जयराम तुम्हाला माझ्या सोबत काम करायला आवडेल. जय, आता तुला पुण्याला जावं लागणार.
जय, तुझी काय कल्पना आहे? कोण असेल तुझ्या बरोबर? नाही, मला काही माहित नाही. मी सुद्धा आत्ताच ऐकलं ना. अरे जय, पण ते म्हणाले ना आता की कोणीतरी सिनियर व्यक्ती बरोबर असणार आहे म्हणून. तू गेली असतीस पुण्याला ना, तर तिथल्या तळ्यातल्या गणपतीचं दर्शन सुद्धा करून आली असतीस. हो हो काका, पण ती नेमकी व्यक्ती कोण आहे हे दाभोळकरांनी सांगितलंय कुठे? सारिका, काय तू हे असे साधे प्रश्न कसे पडतात तुला, मला कळतच नाही. अरे असं काय करताय? आपल्या ऑफिस मधली सगळ्यात सिनियर व्यक्ती कोण आहे? सगळ्यात सिनियर व्यक्ती कोण आहे? नवरे, नवरे, तुम्ही आहात ना सिनियर? हो, त्यात काय? जय, सांभाळ रे बाबा स्वतःला. नाही, तुझ्या नशिबी काय वाढून ठेवलंय ते बघ. नवरे येणार आहेत पुण्याला तुला गाईड करायला. पण नवरे पुण्याला गेले तर सगळं ऑफिस कसं सुनं सुनं होईल ना. काय आहे ना, आपल्याला सवय नाही आता त्याची. हे बघा, ही अशी टिंगल केलेली मला आवडणार नाही. अहो काय हे नवरे, टिंगल कोण करताय? आता तुम्ही आहात ना या ऑफिस मधले सगळ्यात सिनियर, मग शिवाय सरांच्या विश्वासातले. आणि तसंही समजा जर तुम्ही जाणार नसाल तर नक्की कोण जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहितीच असणार, हो की नाही? हा नवरे काका, तुम्हाला खरंच माहितीये जय बरोबर कोण जाणार आहे पुण्याला? जुई बाळ, हे बघ कोणीही जाईल हा, पण तू उगाच जय बरोबर जायची स्वप्न नको रंगवत बसू. हा अगं, स्वप्न तुटली की वाईट वाटतं ना मग खूप. आणि दाभोळकर काय म्हणाले? सिनियर व्यक्ती म्हणाले की नाही? रजनी, काय करू मी तुझं? नको ग, नको असं बोलूस. अहो पण मी सिरियसली बोलतीये. म्हणजे एकतर ते सिनियर व्यक्ती असं म्हणाले, आणि म्हणजे जुईची हुशारी जर त्यांना जाणवली असती तर आधीच्या प्रोजेक्ट मध्ये त्यांनी जुईला इनकॉर्पोरेट केलं असतं ना जय बरोबर. हो ना जय? रजनी, मला खरंच माहित नाहीये माझ्या बरोबर कोण जाणार. आणि तशी चर्चा करून काय फरक पडणार? जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेलच ना. मी पण त्या वेळेची वाट बघते. जय, मला खूप आवडेल तुझ्या बरोबर पुण्याला यायला. हा पण आता जॅक लावून काही लोक जर गेले पुण्याला तर मग काही सांगता येत नाही बाबा. नाही पण दाभोळकर तसे सेन्सिबल आहेत. त्यांना कळेल ना कोण परफेक्ट आहे ह्या प्रोजेक्टसाठी, त्यांचं काम करण्यासाठी.
बघू कोण जात आहे जय बरोबर. मला असं वाटतं की आपण अदितीला जय सोबत पाठवलं तर. कारण काय ना दाभोळकर साहेब, त्या दोघांनी अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलेलं आहे. त्यांचं ट्युनिंगही चांगलं आहे. त्यामुळे या प्रोजेक्टमध्येही ते दोघ जण असतील तर आपल्या फायद्याच होईल. त्यामुळे मला वाटतं अदितीने जय सोबत पुण्याला जायला काहीच हरकत नाही. नाही, नाही म्हणजे मला असं वाटतं की मिस्टर जयराम एकटेच हे प्रोजेक्ट हँडल करू शकतात. अरे पण त्याच्या सोबत मदतीला अदिती गेली तर काय हरकत आहे. नाही म्हणजे इथेही कामं आहेत ना, आणि ती काम मिस दाभोळकर करू शकतात. हो, पण इथली तिची जबाबदारी आपल्याला दुसऱ्या कुणावर तरी टाकता येईल. हो, नाही म्हणजे तेही होऊ शकतं, पण माझी उद्या एक अत्यंत महत्वाची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगच्या डिटेल्स फक्त मिस दाभोळकरांना माहिती आहेत. त्यामुळे त्या मीटिंगला असणं खूप गरजेचं आहे. पण अविनाश, दाभोळकरांच्या प्रोजेक्टसाठी जय सोबत अदितीने जाणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथली तिची जबाबदारी आपण दुसऱ्या कोणाला तरी द्यावी. पण अहो, इतर कोणाला जबाबदारी द्यायची म्हटली तर त्या व्यक्तीला तेवढा वेळ द्यावा लागेल आणि मग सगळं प्लॅनिंग विस्कळीत होईल. त्याऐवजी आपण मिस्टर जयराम सोबत दुसऱ्या कोणाला तरी पाठवूया. आय मीन मिस रजनी. मिस रजनीने याआधी एडीएम बरोबर काम केलंय आणि मिस्टर दाभोळकर, तुम्ही त्या कामाकरता रजनीला अप्रिशिएटही केलंय. मिस आदिती जर जयराम सोबत गेल्या तरीही काही हरकत नाही. पण तरीही मला असं वाटतं की मिस आदितीवरती जर या ऑफिसमध्ये काही कामाची जबाबदारी असेल तर मग त्यांना इथे राहायलाच हवं, नाही का? सो मिस रजनी गेल्या तरी काही हरकत नाही. सो डन. जयराम बरोबर मिस रजनी जातील असं मी नवऱ्यांना सांगायला सांगतो. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी स्वतः असेल तिथे. हा म्हणजे आपल्या दोघांना पुण्याला जाता आलं तर काय धमाल येईल ना. डिझाईन केलेलं आयटम चारधाम यात्रेच्या. हॅलो, मला जर दाखवशील? हो, हा सांगतो सर. ओके सर. हो, मी सांगतो त्यांना. काय नवरे, काय झालं? एकटेच हसताय. सरांचा फोन होता का? यांची रजा सँक्शन झालेली दिसते. काय नवरे? नाही, तसं नाहीये. तसं नाही, मग हसते कशाला? दाभोळकर आल्यामुळे काय होईना, पण सगळे शांतपणे काम करतायत त्यामुळे कसं अगदी प्रसन्न वाटतंय. त्यामुळे हसतोय मी. नवरे, कसं आहे माहितीये का, आम्ही रोजच काम करत असतो पण तुम्हाला ते दिसत नाही आणि तुम्हाला बोलल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणून तुम्ही ओरडत राहता, काम करा, बाकी काही नाही. ह्या जरा कुठे कौतुक केलं तर सगळे भरकटले. नाही, तुम्हाला एक काम नाही येतो, पण मला माझं काम करू द्यात. सरांचा निरोप आहे.
जयसाहेब, तुम्हाला आणि रजनी मॅडमना पुण्याला जायचंय. वाव, जय, वा नवरे, काय बातमी दिली आहे तुम्ही. वा वा. आता सांगू का, मलाही तुमच्यासारखंच प्रसन्न वाटतंय. जुई, काय करू ग मी तुझं. रजनी, सॉरी सॉरी सॉरी. अगं अब बघा ना, काय चेहरा पाडलाय. जुई, असं करू नये ग. हे बघ, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानावा, दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख बघावं, म्हणजे आपण सुखी होतो. असं रडू नये ग सारखं. काही म्हणा, हे दाभोळकर मला लकी आहेत जा ना जय.